सावंतवाडीकरांनी मतदानाचा हक्क बजावला त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। हक्क बजावला म्हणजे लोकशाही जिवंत ठेवण्यासारखं आहे। ते सावंतवाडीकरांनी जवळपास 70% वोटिंग झालंय। मला वाटतं एवढं वोटिंग पहिल्यांदाच झालंय। निश्चितपणे वोटिंग वाढल्यामुळे निश्चितपणे शिंदे शिवसेनेला त्याचा फायदा होईल। इलेक्शन येतात जातात होत असतात, आणि या सावंतवाडी शहरामध्ये यूपीतली माणसं आणून स्थानिक कार्यकर्त्यावर तो कुठच्या पक्षाचा असो गाडी चढवण्याचे जे प्रकार आहेत, बाहेरची गुंड लोक आणून आणि सावंतवाडी शहरात त्यांचं वास्तव आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे। ही या जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे की यूपीतले गुंड आणून कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी चढवणे आणि ती गाडी अडवली कार्यकर्त्यांनी म्हणून त्यांच्यावर परत गुन्हे दाखल करण्यात आले। आम्ही तिथं सोडवायला गेलो, आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। म्हणजे एखाद्याचा जर मर्डर करताना जर कोणी त्याला रोखलं मर्डर करणाऱ्याला, तर त्याच्यावर सुद्धा आता गुन्हे दाखल होऊ शकतात पोलीस स्टेशनमध्ये। त्यात कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही। आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ते जे यूपीचे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन होतं, त्यांच्या गाडीमध्ये पोलीस होता। तो पोलीस कोणाचा होता, त्यांच्यावर काम काय होतं, हे पोलिसांनी पहिले जाहीर करायला पाहिजे। कारण तिथं कोणच नव्हता, आणि तो कोणाचा तो बॉडीगार्ड असला पोलीस तर तिकडे तो माणूस पाहिजे, पण तिथे फक्त पोलीसच होतं त्यांच्याबरोबर। आणि जर गाडी त्याची जर पुढे होती तर तो पळून गेला का आपल्या माणसांना टाकून, हा पण प्रश्न इथं उपस्थित होतो। आणि जी गाडी आहे ती विशाल परबची गाडी आहे। गाडीवर त्या पोलिसांनी जप्त केली, पण त्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण त्या गाडीत यूपीतली माणसं होती। ती कशासाठी आली आहे, त्यांचं काम काय ते इलेक्शनमध्ये, हे पण गांभीर्याने घेण्याची गरज आहे। त्याच्यासाठी आचारसंहिता संपल्यावर 124 कलम रद्द झाल्यावर एक सर्वपक्षीय मोर्चा, ही जी यूपीतली माणसं आहेत, हे जे घाणेरडा विषय झालेला आहे अंगावर गाडी चढवण्याचा, कुठेतरी या जिल्ह्यात या गोष्टीला आळा बसावा। असं कधीही नव्हतं। जे काय व्हायचं असेल ते स्थानिक लोकांमध्ये व्हायचं। यूपीतली माणसं जर गाडी चढवत असतील आणि उद्या यूपीत पळून गेली तर त्यांना शोधणार कोण? उद्या एखाद्याचा मर्डर करून जातील, त्यांचं पोलीस स्टेशनमध्ये त्यांची नोंद आहे का? आता पोलीस नोंद घेतील, सांगतील आधीच नोंद आहे म्हणून। मागच्या वेळी असेच विषय घडले होते। तर ही जी यूपीतली माणसं आहेत त्यांची नावं जर शहरात असतील आणि तर त्यांची नावं सार्वजनिक करावी, लोकांना त्यांची ओळख हवी, असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे। इलेक्शन येतील जातील, पण गाडी चढवण्याचे प्रकार कार्यकर्त्यावर थांबले पाहिजे। जर त्याचा ब्रेक लागला नसता तर निश्चितपणे 2-3 लोकांचा बळी गेला असता। आणि मी बघितलं प्रेसमध्ये जे मीडियाचे लोक आहेत, व्हॉट्सअपवाले, नाव टाकत नाही गाडी मालकाचं कोण, कशाला टाकत नाही मीडियावाले माहिती नाही। मीडियावाले नाव टाकत नाहीये। मी बोललो ना, आता टाका विशाल परबची गाडी आहे म्हणून। मी सांगतो ना, मी पोलिसांकडे चौकशी करा। तुम्ही FIR ची कॉपी घेतली ना, तर ही गाडी कोणाची जप्त केली विचारायला पाहिजे होतं। FIR ची कॉपी मिळवली ना। FIR च्या कॉपीमध्ये ज्यांच्या नावावर गुन्हे आहेत त्यांची तरी नावं घातली का? FIR ची कॉपी घ्या, ती गाडी कोणाची आहे का विचारा। गाडी मालक तुम्ही जावा पोलीस स्टेशनला, तुम्ही लोकशाहीच्या 4था स्तंभ आहात। ही गाडी कोणाची, या गाडीचा मालक कोण विचारा। का तुम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे? तुमची पण काय चौकशी चालू आहे विचारा। चौकशी झाला ना आता पंचनामा, काल पंचनामा झाला दुपारी, आज दुसरी दुपार 24 तास उलटून गेले तरी गाडी मालकाचं नाव येत नाहीये। माझा तुमच्यावर रोष नाहीये। लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम आमच्या बरोबर तुमचं पण आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। मी कुठच्याही प्रश्नांची उत्तरं देणार नाहीये।
आणि मला कृपया कोणी प्रश्न विचारू नये. सत्तेतले घटक आहात, पोलिसांवर दबाव आहे का? सत्तेतले घटक आहात तुम्ही म्हणताय की अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला, मग ते कलम का तुम्ही लावला नाही किंवा तशी तक्रार का दिला नाही? हे आम्ही सांगितलं. तुम्ही तक्रार तशी का दिला नाही? 2 मिनिटं. त्या तक्रारीत तुमच्या उल्लेखच आहे, धक्काबुक्की आणि मारामारी असा आहे. 2 मिनिटं ऐका. तुम्ही FIR ची कॉपी वाचली नाही होत. नाही, मग ती FIR वाचा नंतर बोला. पोलिसांनी दिलं ते पोलिसांनी नको, मारामारी आम्ही काय दिली FIR ती वाचा. मग ते सेक्शन का लागले हो पण ते पोलिसांना विचारा ना, आम्ही भांडू, कोर्टात भांडू. तुमची माहिती सांगतो, आम्ही त्याच दिवशी विशाल परबची गाडी होती जसे आमच्या ऑडिओ मध्ये सांगितलेलं आहे, व्हिडिओ मध्ये पण सांगितलं. कलम रद्द झाल्यावर सर्वपक्षीय आंदोलन याची क्या गोष्टी सांगणार. युपीतली माणसं जर येऊन अंगावर गाडी चढवतील या गोष्टीचा निषेध म्हणून आंदोलन करा. आंदोलन की मोर्चा काढणार? कधी करणार? आचारसंहिता 144 कलम आहे. आम्ही कायद्याचे पालन करणारी माणसं आहोत. काय मोर्चा की आंदोलन करणार? कायद्याचे पालन करणारी आम्ही माणसं आहोत. पण तुम्ही त्या दिवशी परवाच्या दिवशी असं एक स्टेटमेंट केला पोलिसांना, इलेक्शन झालं आता विषय संपला. मग असं असतं हा संपला नाही, काय करताय? तो विषय संपला. हा लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत. लोकशाही पद्धतीने की आम्ही विचार केला, सावंतवाडी लोकांचे प्रतिक्रिया आले, जर युपीतली माणसं आज अंगावर गाड्या घालून तर उद्या युपीत पळून गेली. आज गाडी घालण्याचं डेअरिंग केलं, उद्या मर्डर करतील लोक. आणि ही माणसं कोणाची आहेत ते पोलिसांनी जाहीर करावं. त्या दिवशी तुम्ही आम्ही गुन्हा दाखल करणार नाही, त्यांनी केला तर आम्ही करू असं म्हटलं. हो त्यांनी पहिला केला, मग मी केला ना. तसं त्यावेळी पहिली भूमिका अशी का घेतली? भूमिका घेतली म्हणजे मला वाडीत शांतता ठेवायची होती. हो बरोबर साहेब, तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही असं म्हटलं की गाडी अंगावर घालण्याची तुम्ही तक्रार दिलेली आहे, हो पोलिसांनी तशी घेतली नाही. मग घेतलेली आहे, पण पेपर प्रेस वाल्यांनी दिली नाही. सेक्शन दिलेलं आहे, सेक्शन आहे ना, आमचे वकील बघतील. ऐका 2 मिनिटं, ऐका ना. तुम्ही माझा वकील प्रश्न नाही. विचारा ना. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना तुम्ही. तुम्ही संबंधित अधिकाऱ्याची चौकशी व्हावी, म्हणजे तुमची तक्रार घेतली नाही, FIR मध्ये तसा उल्लेख केला नाही. आमची तक्रार घेतली, आम्ही पोलिसांच्या तक्रारीवर आमचा आक्षेप नाही आहे. आमची पोलिसांनी नाही आक्षेप नाही म्हणतो. काय बोलतोय काय बोलतोय, मग घ्या आणि विचारा. आमचा आक्षेप नाही. आमच्या जी पोलिसांनी आमची तक्रार घेतली ती बरोबर घेतली आहे, त्यांच्यावर आमचा आक्षेप नाही.